तुझीच धावा करत बसलोय रे बांधावर, अजून ओझे सोसेना कर्जाचे माझ्या खांद्यावर। राम राम शेतकरी भावांनो, काही लोकांनी पेरले, काही लोकांनी पेरले नाहीत। ज्यांनी पेरले त्यांचे मोडं हे असे चांगल्या प्रकारे वर यायला लागलेत आणि ज्यांनी पेरले नाहीत त्यांच्यावर अजून बीज लागलं नाही। त्याच्यामुळं आता ते पाऊस कधी पडेल आणि पेराव कवा हा विचार माणसाच्या समोर आहे। आणि विशेष म्हणजे यावर्षीचा पाऊस जे सुरुवातीला आला मे महिन्यामध्ये ते फार विचित्र पाऊस आला। ते पावसासारखा पाऊस अजिबातच नव्हता। निसर्गाचं बदलतं रूप म्हणायला काही हरकत नाही। त्याचाच भाग म्हणून त्याने आदळला आणि निघून गेला। निघून गेल्याच्यानंतर मिरुग आला। मिरुग बी आता हे संपूर्ण कोरडात जाण्याच्या मार्गावर आहे, पाऊस नाही। आणि याच अनुषंगाने माझ्या फुंकर या पुस्तकातून लिहिलेली कविता मी तुम्हाला ऐकवतो। करतो विनंती तुला, म्हणजे जे की एक व्यक्ती पावसाला विनंती करायला आहे आणि हे मोड कवळे मोड करपायला लागतात पाऊस नाही गेलं की। भिजवणं असलेल्या लोकांची वेगळी गोष्ट आहे, त्यांनी पाणी देऊन मोडं बचवतील, पिकं बचवतील। परंतु ज्यांना पाऊसच नाही, जे कोरडभाऊ शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत हे धोका आहे दुबार पेरणीचा। म्हणून एक निसर्गाला विनंती केलेली तुमच्यासमोर मी कविता सादर करतो। कविता आवडल्यास नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला तुम्ही विसरू नका। करतो विनंती तुला, काळ्या मातीत रुजवल्या बिया, बरस रे मित्रा करून माझ्यावर दया। काळ्या मातीत रुजवल्या बिया, बरस रे मित्रा करून माझ्यावर दया। तुझीच धावा करत बसलोय रे बांधावर, तुझीच धावा करत बसलोय रे बांधावर, अजून ओझे सोसेना कर्जाचे माझ्या खांद्यावर। नाही बरसलास तर करपतील कोवळे मोड, हे बघा कवळे मोड। नाही बरसलास तर करपतील कवळे मोड, ये ना एकदा भेटीला करील तोंड तुझे गोड। म्हणजे आम्ही पेरणी झाली की पेरणी वाढली म्हणून त्या दिवशी आम्ही पुरणपोळीचं जेवण करतो आणि मुलांबाळासकट खातो, त्यालाच आम्ही तोंड गोड करतो असं म्हणता। नाही बरसलास तर करपतील कवळे मोड, ये ना एकदा भेटीला करील तोंड तुझे गोड। शेवट, धरती करील सुखी म्हणून तू दे वचन मला एकदा। धरती करील सुखी म्हणून दे तू वचन मला एकदा। करतो विनंती तुला हात जोडून अनेकदा, करतो विनंती तुला हात जोडून अनेकदा। ये रे माझ्या मित्रा, ये रे माझ्या मित्रा, करतो विनंती तुला।